स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्यात पावसामुळे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या रुनवाल नगर परिसरात धावत्या रिक्षावर गुलमोहराचे झाड कोसळले. या घटनेत रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय. या घटनेत प्रवासी तौफिक सौदागर याचा मृत्यू झाला असून रिक्षा चालक शफीक शबीर जखमी झाले. यामध्ये रिक्षा चालक शफीक यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रवासी तौफिक यालाही गंभीर दुखापत झाल्याने तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राबोडी पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी धाव घेतली होती. पडलेले झाड कापून एका बाजूला करण्यात आले. ते दोघेही राबोडी परिसरात राहणारे आहेत, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील 6 माजी नगरसेवकांनी काल शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडले असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनीषा साळवी, माजी नगरसेविका आणि ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाणे जिल्हा धर्मवीर आनंदी आणि शिवसेनेचा गट आहे. ठाणे महानगरपालिकेतील 78 नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे 12 महिने 365 दिवस सुरू असते. याचा अनुभव जनतेने घेतलाय. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधींनी शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. गर्दीमध्ये रेल्वे गाडी पकडण्यासाठी धडपडणारे प्रवासी, रेल्वे गाड्यांचा विलंब आणि आता छत नसल्याने पावसाच्या पाण्यामुळे होणारा त्रास सहन करावा लागल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. ठाणे स्थानकातील फलाटावरील काही भागात अद्याप छत दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने अवेळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ठाणे शहर तसे कल्याण पलीकडील शहरामधून मुंबई कामानिमित्ताने अनेक प्रवासी प्रवास करतात. तसेच नवी मुंबईच्या दिशेने अनेक जण जात असतात. दररोज ठाणे स्थानकातून लाखो प्रवाशांचा प्रवास सुरू असतो. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील वागळे चेट घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग तसेच विविध खाजगी कार्यालये आहेत. दररोज या भागामध्ये विविध शहरातून रेल्वे मार्गे नोकरदार येत असतात. त्यामुळे ठाणे स्थानक परिसर नेहमीच प्रवाशांनी भरलेला असतो. या स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. फलाट क्रमांक 5 वरून मुंबईहून कसारा, कर्जत, कल्याणच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वे गाड्या थांबतात, तर फलाट क्रमांक 6 वरून मुंबईच्या दिशेने जलद उपनगरीय रेल्वे गाड्या धावतात. यात फलाटावरून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची वाहतूक होते. त्यामुळे स्थानकातील इतर फलाटाच्या तुलनेत या फलाटावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. या भागातील छतांच्या दुरुस्तीचे काम मध्य रेल्वे प्रशासनाने हाती घेतले होते. याकरिता ठाणे स्थानकातील फलाटावरील पत्रे काढण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत होत्या. रेल्वे प्रशासनाच्या वतीने फलाटावरील काही भागातील छत दुरुस्त करण्यात आले. मात्र उर्वरित भागात अद्याप छत उभारणी झाली नसल्याने अवेळी आलेल्या पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये
किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जम्मू आणि काश्मीर येथे पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्ध दास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अनिल सदाफुले, ठाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य स्मिता माने, शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री टिकोले, राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा पुढे म्हणाले की राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईनद्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक असो, याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेतले पाहिजे. मानवाने प्रगती केली असली तरी आपत्तीचे स्वरूपही त्यानुसार बदलले असून बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचे श्री लोढा म्हणाले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.